विदुराचे चरित्र आहे. काय प्रेम असावं भगवंताविषयी. भगवंता प्रेम करायला एकच जर काय असेल, कुणावर प्रेम करावं असं जर कोणी विचारलं, फक्त भगवंतावर प्रेम करण्यासाठी पात्र असलेलं जर कोण असेल तर फक्त भगवंत. निरपेक्ष प्रेम करा, सापेक्ष नाही, अपेक्षित नाही, काही ठेवून नाही, मनात ठेवून नाही, निरपेक्ष प्रेम करावं. म्हणून शुकाचार्य भगवान बोलायला सुरुवात करतात, राजा तू जो प्रश्न विचारलास ना बाबा, अत्यंत श्रेष्ठ प्रश्न विचारला. आणि तू प्रश्न विचारला तोच प्रश्न महात्मा विदुर आणि मैत्रेयीला विचारला होता. विदुर आणि मैत्रेयी संवाद आहे, फार तत्वज्ञान सुंदर आहे. भागवत कथांमधून आता तत्वज्ञानाची चर्चा होताना दिसत नाही, कथा चालल्या तत्वज्ञान. तोच प्रश्न विदुराने विचारला होता. आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः विदुराच्या घरी आमंत्रणाशिवाय गेले होते. वास्तविक पाहता आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये, पण जिथं प्रेम असतं ना तिथं आमंत्रणाशिवाय गेलं होतं. परीक्षकाने विचारलं, विदुर आणि मैत्रेयी यांची भेट केव्हा झाली महाराज, कृपा करून सांगा. शुकाचार्य म्हणाले, अरे बाबा आमंत्रणाशिवाय श्रीकृष्ण विदुराच्या घरी गेला तो प्रसंग मी तुला सांगतो राजा, तुम्ही एक लक्षपूर्वक आहे. धृतराष्ट्राने पांडवांना लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, सफल झाला नाही. विदुराने धृतराष्ट्राला पुष्कळ उपदेश केला. धृतराष्ट्राला म्हणजे धृतराष्ट्राचाही घरामध्ये राहणारा हा विदुर, सगळे विदुर काका म्हणायचे. फक्त एक जण होता दुर्योधन, तो विदुर काका म्हणत नव्हता. दासी पुत्र आलात का, मुद्दाम आपण करता कुणाला, तर विदुराला, या दासी पुत्र या बसा, मुद्दाम आपण करता का. धृतराष्ट्राला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. धृतराष्ट्र म्हणला, विदुरा तुम्ही बोलताय ते माझ्या लक्षात येतं, पण मी काय करू. माझा दुर्योधन समोर आला की मला मोह उत्पन्न होतो, मला काहीच कळत नाही. धृतराष्ट्र हा पुत्रमोहाने ग्रस्त होता, पुत्रांध धृतराष्ट्र. हो, आणि काही कळत असूनही डोळ्यावर पट्टी जर बांधली तर त्यालाही काही दिसत नाही. ही धृतराष्ट्राची पत्नी गांधीली, तिला कळत नव्हतं, कळत होतं पण डोळ्यावर पट्टी. आपण म्हणतात काय डोळ्यावर पट्टी बांधली, याला ढळढळ दिसतंय, ते पोरगा आईला सांभाळत नाही, कोणीच काही म्हणत नाही, असं व्यवहारात बोलत होता. त्यामुळे थोडस धृतराष्ट्राला समजून सांगितलं, धृतराष्ट्राने ऐकलं नाही. धृतराष्ट्राचा अपमान केला. धृतराष्ट्र बायकोला म्हणाला, सुलभा आता इथं राहायचं नाही, आता आपण इथून निघू. धृतराष्ट्राचं कारण धृतराष्ट्राच्या घरी आपण खायला लागतो, त्याच्या अन्नावर आपण जगायलो, आपली बुद्धी भ्रष्ट व्हायला लागली. लक्षात घ्या, भ्रष्टाचारी, लोभी, कामी, क्रोधी माणसांच्या घरचं पाणी सुद्धा पिलं नाही पाहिजे, आपली बुद्धी भ्रष्ट होत असते. त्यांनी दोघांनी घर सोडलं आणि गंगा किनाऱ्यावर झोपडी बांधली आणि तिथं राहू लागले. सगळं घर परत करून टाकलं धृतराष्ट्राला, दागिने, आभूषण, घरदार परत करून टाकलं. आमच्या कपड्याने गेले. 12-13 वर्ष तप केला आणि 12-13 वर्ष आपल्या झोपडीमध्ये कंदमुळं, फळं एक वेळेस खाऊन फक्त श्रीकृष्णाचं नामस्मरण करायचं, फक्त चिंतन करायचं. इतकं चिंतन करायचं की झोपेतही त्यांना कृष्ण दिसत. सकाळी उठल्यानंतर स्नान झालं, देवपूजा झाली, सुलभामध्ये आपल्या पतीला विदुरजींना सांगते, अहो मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मला भगवान श्रीकृष्ण आपल्या घरी आल्याचं स्वप्न पडलं आणि येऊन मला म्हणले, काकी मला भूक लागली, काहीतरी खायला. बघा बरं कसं स्वप्न पडलं आणि मला जाग आली. विदुर म्हणाले, हो मला सुद्धा स्वप्न पडलं ना सुलभा, असंच स्वप्न पडलं. श्रीकृष्ण मला म्हणतात, विदुर काका कसे आहात तुम्ही, असं विचारलं. माझा अंग पुलकित झालं. स्वप्न सुद्धा देवाचे पडले. इकडे विदुर काका जेव्हा गावामध्ये आले तेव्हा त्यांच्या कानावर एक गोष्ट पडली.
की भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करायला येत आहे. पळत पळत धावत घरी गेले. सुलभाला सांगितले, सुलभा ऐकलं का? अगं भगवान श्रीकृष्ण आपल्याकडे येणार आहे. म्हणजे आपल्याकडे म्हणजे राजाकडे, धृतराष्ट्राकडे येणार आहे, दुर्योधनाकडे येणार आहे, महलात येणार आहे. कशा करता? त्यांनी सांगितले मध्यस्थी करण्याकरता येतो. चल आपण दर्शन घेऊ. किती दिवसाची इच्छा आहे आपली दर्शन घेण्याची. तो दिवस उजाडला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण रथामध्ये येत आहे. सगळं नगर जमलेलं आहे भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेण्याकरता. आणि त्या गर्दीमध्ये विदुर काका सुलभा दर्शनात की न जाणो श्रीकृष्णाचं माझ्याकडे नजर गेली आणि हसले तर सुलभा पण म्हणते, हो आता मला तर ओळखणार नाही, पण मला डोळ्याने दिसतील कसं आहे. ते दोघेही असे कोपऱ्यावर उभे असताना पाहिले. श्रीकृष्ण भगवंताचं रथावर आगमन झालेलं आहे आणि येता येता सगळ्यांना पाहता पाहता श्रीकृष्णाची नजर विदुरांवर गेलेली आहे. आणि विदुरांना बघून, विदुर काकांना बघून हात जोडलेला आहे आणि खुणवले, मी तुमच्याकडे येणार आहे. पण त्या लक्षातच नाही आला. ते म्हणजे काहीतरी बोलले पण माझ्या लक्षात नाही आलं. परत आपल्या झोपडीमध्ये घरी गेले. शिष्टाई करण्याकरता हस्तिनापूरला भगवंत आलेले. शिष्टाई करायला बोलणार तेवढं न बोलू देतात दुर्योधनमध्ये तो आमचा स्वयं आहे. कशी बुद्धी असते का? सगळ्यांच्या नजरेमध्ये हा देव आहे आणि त्या दुर्योधनाच्या नजर हा स्वयं आहे. तो आमचा स्वयं आहे. सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन सुद्धा पांडवांना मिळणार नाही. मी अगोदरच सांगतो. कृष्ण म्हणाले, अरे मी काय म्हणतो ऐकून तर घेतो रे. हा बोला, काय म्हणणं तुमचं? अरे नाही त्यांना 25 गावं दे. नाही 25 गाव, 5 गावं तर देशील. अरे बाबा नसेल 5 गाव, 1 गाव त्यांना. याच्यापेक्षा काय बोलू मी आता? दुर्योधन पुन्हा म्हणाला अहंकाराने, कृष्णा मी तुला म्हणलेलं लक्षात नाही आलं. सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन पांडवांना युद्धाशिवाय त्यांना. श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे मग चलू का मी आता? धृतराष्ट्र म्हणाला, अरे थांब ना बाबा, कुठं जातोय? 56 भोग तयार केलेले तुझ्याकरता जेवायला. उद्योग महाभारत नावाचा एक महाभारत आहे. त्याच्यामध्ये एक श्लोक आलेला आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात, धृतराष्ट्रा माणसाने 2च ठिकाणी अन्न घ्यावं. एक मरणासन्न झालेला असेल आणि अन्न खाल्लं नाही तर प्राण जाणार असेल, कुठेही अन्न घ्यावं. नाही तर जिथं आत्यंतिक प्रेम आहे तिथंच अन्न घ्यावं. तुझ्या अंतःकरणात माझ्याविषयी प्रेम नाही म्हणून तुझ्या घरचं अन्न मी खाणार नाही. आणि मी एवढा भुकेने व्याकुळ नाही की मला प्राण नाही म्हणून मी तुझ्या घरी जेवणार. महाराज या कथेतून आपल्याला एक बोध मिळतो, कुठेही जेवायचं नाही, कुठेही जेवायचं नाही. आवतही हर्षे नहीं नैनन दही स्नेह तुलसी बहा जाइए कवचन बरसे मेघ. तुलसीदासांनी वर्णन केलं, जिथं प्रेम नाही तिथं सोन्याचा पाऊस पडत असला तरी जाऊ नये. धृतराष्ट्राला सांगितलं, राजा मी तुझ्या घरी जेवणार नाही कारण तुझ्या अंतःकरणात माझ्याविषयी प्रेम नाही. दुर्योधनाला सांगितलं, तुझ्या अंतःकरणात माझ्याविषयी प्रेम नाही आणि म्हणून मी तुझ्याकडे जेवणार नाही. हो, मग आता कुठे जेवणार आपण? त्या ठिकाणी जे ऋषी होते ते ऋषी म्हणाले, माझ्या घरी चला. ते म्हणे, नाही तुमच्याकडे येणार नाही कारण तुम्ही ज्याचं जेवण करता ते काही बरोबर नाही म्हणून तुमच्या घरचे मी जेवणार नाही. कुणाकडे जेवले नाही कारण सगळ्यात अवघड जर विषय कोणता असेल तर रस विषय आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध अवघड विषय कोणता आहे? सगळ्या विषयांना जिंकता येतं, रसाला नाही जिंकता. रसना खाणं जिंकता येतं. म्हणून आहार शुद्धी फार महत्वाचे सांगितले. चुकीच्या घरचा आहार घेतला. एकदा एका संन्याशाने, त्याला तरी काय मंदिरात आला, एक जरा महाराज चला घरी जेवायला घेऊन गेला. तो चोर होता, त्या चोराच्या घरचा अन्न खाल्लं आणि जेवण
जेवण झाल्यानंतर हात धुतला, चालता चालता त्या चोराच्याच घरातला चांदीचा जो ग्लास होता पाणी प्यायचा तो घेऊन जोडे टाकला. कोणी? त्या संन्यासाने. 3 दिवसानंतर त्या अन्नाचं शक्ती उतरली आणि मग त्या साधूला कळाले की अरे आपल्यासारख्या माणसाने चोरी करेल. मग त्यांना लक्षात आलं की ज्याच्या घरी जेवतो तो चोर होता त्यांनी ते तर देऊनच टाकलं. पण 3 दिवस निर्जळा उपवास करून त्यांनी त्या पापाचं पालन केलं. अन्न फार महत्वाचं आहे. कुठं जावं? त्यांनी विचारलं तुम्ही कुठे जाणार आहात जेवायला? त्यांनी सांगितलं आज मी माझ्या प्रिय भक्ताकडे जेवायला जाणार. कुठे जाणार आहात? ते म्हणे आज विदुराकडे जेवायला. अरे जेवण केलं नाही पण त्यांनी उद्धवाला सांगायला सुरुवात केली. चल विदुरा उद्धवजी
ध्यानावर ये. अगं देव खाली बसलाय, तू चौरंगावर बसली, तू केळी खायला लागलेली आहेस, त्याला साल दिलेले बरं नाही का? हे बरं नाही. खूप आनंद झाला मला, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. दोघांच्या डोळ्यातून ध्यानावर आल्यानंतर श्रीकृष्ण विदुर काका आमचं बरं चाललं होतं, कशाला तुम्ही मध्ये व्यत्यय आणला बरं आमच्या. म्हणजे आता काय खायला द्यावं, तुला भूक लागली ना? तर हो भूक लागली. तेव्हा अरे तुझ्याकरता 56 भोग निघत आहे आणि तू माझ्या घरी आलास, तुला माहिती आहे आम्ही काय खातो? ते म्हणतो हो मला माहिती, तुम्ही कड्या खाता, मला कड्या द्या. पटकन कड्या केल्या आणि विदुराने सुरुवाने देवाला फक्त प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे. ते आठवलं नाही विदुरा घराच्या भक्षुली कड्या तुझे शेत कन्या शिजून दिल्या. त्या प्रेमाचं वर्णन केलेलं आहे. चार मिले 64 खिले, 20 रहे कर जोड़, हरि जन से हरिजन मिले, दिवसे 7 करोड़. 4 मिले, 2 हरीचे भक्त एकमेकांना भेटतात. विदुंदी आणि भगवान श्रीकृष्णासारखे काय होतं त्यांच्यामध्ये? 4 मिले, यांचे 2 डोळे, यांचे 2 डोळे एकमेकांना पाहिलं. 4 मिले 64 खिले, याचे 32 दात, त्याचे 32 दात, हसले एकमेकाला पाहून. डोळ्यांनी पाहिलं आणि हसले. 32 खिले, 20 रहे कर जोड, 10 बोट याचे आणि 10 बोट हात जोडले. जय हरी, रामकृष्ण हरी, राम राम, असा हात जोडले, नमस्कार. आणि आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर बिहसे 7 करोड, 3.5 करोड याच्या अंगावर 3.5 करोड रोमटेकडे होते. कृष्णमूर्ती होय गे कळवाली होय गे, कृष्णमूर्ती होय गे कळवाली होय गे, प्राणाचाही प्राण पाता सुख सांगू काय गे, प्राणाचाही प्राण पाता सुख सांगू काय गे, कृष्णमूर्ती होय गे कळवाली होय गे, कृष्णमूर्ती होय गे कळवाली होय गे, प्राणाचाही प्राण पाता सुख सांगू काय गे, प्राणाचाही प्राण पाता सुख सांगू काय वर्णन करावं मला? प्राणाचाही प्राण, प्राणाचाही प्राण, ज्याच्यामुळे प्राण चाललेले आहेत. प्राण बनवला, प्राणाचा जीवनदान देणारा जर तू असेल, आमचा प्राण कोणाच्या सत्तेला होतो. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलाविते हरी. विदुर काकाला मोठा आनंद झाला, भगवान श्रीकृष्णाने भेट दिलेली आहे. दोघांनी धन्य झालं जीवन आमचं. भगवंताने आमचे दर्शन दिलं, आमच्या घरी जेवण केलं, आमचं जीवन धन्य झालं. आपल्याकडे ते कुंडीमध्ये नवीन भजन आलं, देव जेवत नाही आपल्या हातून, असं नाही, तुम्ही जीव घालत नाही त्याला. कहते भगवान आते नहीं, कौन कहते भगवान आते नहीं, कौन कहते भगवान आते नहीं, कहते भगवान आते नहीं, माँ यशोदा के जैसे खिलाते नहीं, माँ यशोदा भगवान कोण म्हणतं महाराज देव जेवणार. जेवण्यासाठी भगवंताला विदुरांसारखं बोलवा, सुलभासारखं बोलवा, देव आपल्या घरी येतील.
आणि जीवन करतील म्हणून आपलं जीवन धन्य झालं. शेवटी उद्धवाशी चर्चा झाली. उद्धवाने सांगितलं देव निज धर्माला चालले. त्यावेळेस आम्ही दोघं होतो, मी आणि मैत्री. त्यावेळेस मैत्रींना सांगितलं आणि 3 वेळेस तुमचं नाव घेतलं. बाबा मी सगळ्यांना दर्शन देऊन तत्वज्ञान सांगितलं पण माझा एक बरोबर आहे. कोण राहिला? विदुर काका. आणि उद्धवाने सांगितलं तुम्ही काय करा, मैत्रिणींना सांगितलं तुम्ही विदुर काकांना भेटून त्यांना हे सगळं तत्वज्ञान जे मी तुम्हाला सांगितलं सांगा. शेवटी मैत्री ऋषींची भेट झाली आणि मैत्री ऋषींनी दारातून हाका मारली. विदुर काकाने कोण आहे असं विचारल्याबरोबर ते म्हणाले मी विदुर. विदुर म्हटल्याबरोबर धावत येऊन दार उघडलं आणि नमस्कार केला. ते म्हणजे काय करताय तुम्ही? मैत्री ऋषी अहो मी तुम्हाला नमस्कार करायला आलोय. मी मला निरोप मिळाला, तुम्ही मला ज्ञान देणार आहात, मी तुमच्याकडे. म्हणे काय भाग्य आहे तुमचं. देवाने एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळेस तुमचं नाव घेऊन सांगितलं माझ्या भक्ताला सांगा बरं का ज्ञान, माझ्या भक्ताला सांगा बरं का, आणि मी तुमची वाट पाहतो. या मी तुम्हाला नाथ महाराजांनी वर्णन केलं. व्याघ्र सुमाचे दूध जोडे, चंद्रामृत हाताकडे, परी हरी प्रियाची भेटी नाचले, हे दुर्लभ गाडे गा मनुष्या. महाराज वाघाचं सिंहाचं दूध एक वेळेस मिळेल, चंद्राचं अमृत एखाद्या वेळेस तुम्हाला मिळेल, पण हरिप्रियाची म्हणजे शुद्ध अशा भक्ताची भेट होणं अवघड आहे. बहुवाव घडी आहे संत भेटी. आणि विदुर काकांची मैत्रीची भेट झाली. मैत्रीने तत्वज्ञान सांगितलं आणि सगळं तत्वज्ञान झाल्यानंतर मी आज धन्य झालो असं विदुर काका बोलले. हो त्या कृष्णाला खरं कळालं, देव खरं आपल्या लक्षात घ्या. देव माझा 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 3 वेळेस म्हणलं, 3 वेळेस काय म्हटले असेल ते? अहो भूतकाळातही तो माझाच होता, वर्तमान काळातही माझाच आहे, भविष्य काळातही. देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा आहे आणि मी देवाचा आहे. तुलसीदासजीने तर फार वाक्य सुंदर वाटतं. तुलसीदासजी म्हणतात तुलसी कुत्ता राम का. काय म्हणतो? तुलसी कुत्ता राम का, मोतिया मेरा नाम, कंठे डोरी प्रेम की, जीत खिचूत जाय. तुलसीदासजी बोलले, आमचे संत म्हणले संताद्वारे उतरा झालो, प्रेम रसाची सोकलो. संतांचे तत्व म्हणजे गुरु महाराज म्हणे मूर्खांचा मालक व्हा का संतांचा नोकर व्हा. कारण हे कळलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला ही जी विदुरांची कथा आहे, ही विदुरांची कथा अतिशय रसभरीत प्रेमभरीत अशी कथा आज आपण या ठिकाणी पाहिलेली. आपण सगळे मिळून एकदा भजन करू आणि मग आपल्या आरतीनं आजच्या कथेची सांगता. श्री कृष्ण